खनेपुरी येथील पवित्र अशा या परिसरामध्ये सूत्रपाठ ग्रंथ महाराज पालखी सोहळा, या पालखी सोहळ्याचं अत्यंत दिमागदार अशा पद्धतीनं पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। या निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय लोणाकर बाबा, आदरणीय भोजने बाबा, संतोष मुनी शास्त्री, आमच्या परिसरातील आदरणीय अनंतराज बाबा, आदरणीय दत्तराज बाबा उद्धपुरकर, कांता आत्या शेवडीकर, केशराज बाबा पळीकर पळशीकर, शिरपूरकर बाबा लोणारकर, आमची कन्या मारुताई कृष्णराज बाबा, आदरणीय पंडितरावजी भुतेकर, बंडू मोहिते, या संप्रदायातील सर्व आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा सोहळा पार पडतो ते आदरणीय प्रज्ञासागरजी महाराज, या संपूर्ण वैभव ज्यांनी खरंच अत्यंत कष्टातून उभा केलं, या संपूर्ण परिसराचे इथं मंदिर जे थाटलं गेलं, खरं तर त्यांचं कष्ट आणि त्यांची मेहनत गेली अनेक वर्ष मी बघतो आणि मला असं वाटतं की आता ते फळाला या ठिकाणी आलेले। खूप सुंदर दृष्ट लागावी अशा प्रकारची कलाकुसरी ज्याला म्हणता येईल, किंवा मंदिराचा संपूर्णतः रचना ज्याला म्हणता येईल, अत्यंत सुरेख आणि सुंदर त्यांच्या प्रयत्नातून हे काम झालेलं आहे। आदरणीय प्रज्ञासागरजी महाराज जे करतील ते अत्यंत उत्तम, योग्य असा हा करण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा या ठिकाणी असतो। धर्म, पंथ आणि या सर्व मताशी सांगड घालण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा या ठिकाणी मी पाहिलेला जाऊन, सरकारमध्ये राहून किंवा सरकारसोबत जाऊन, पण ते राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे महसूल मंत्री असतील, उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब असतील, की त्यांच्याशी सातत्याने संपर्क त्यांचा धर्माच्या कामासाठी कायम या ठिकाणी असतो। आपण ज्याला राजसत्ता आणि धर्मसत्ता ज्याला म्हणतो, ही राजसत्ता आणि धर्मसत्ता निश्चितपणे एका सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न बाबांनी या ठिकाणी केला। आज लोणाकर बाबासारखे मोठी माणसं या ठिकाणी हजर आहेत। धर्म कोणताही असो, तो माणसाला मानवता शिकवतो। पंथ, धर्म कोणताही जरी असला, तो निश्चितपणे मानवतेच्या पलीकडं यामध्ये कुठलीही शिकवण या ठिकाणी नाही। आणि ही मानवता किंवा हे संस्कार निश्चितपणे अशा या गादीवरून, अशा या संस्थांमधून या ठिकाणी पेरण्याचं काम किंवा रुजवण्याचं काम या ठिकाणी होते। अनेक जण या कार्यक्रमाला आले, काही येऊन गेले असतील, लहान मुलं आहेत, त्यांच्या जीवनावरती खोलवर अशा प्रकारचा संस्कार अशा माध्यमातून रुजतो, हे मानणाऱ्यापैकी मी आहे आणि हे मानणाऱ्यापैकी आपण आहात म्हणून आपले पावलं या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्यामुळं असे संस्थानं बळकट झाली पाहिजे, अशी संस्थानं हे धर्म जागृतीसाठी बळकट झाली पाहिजे, या संदर्भाने सातत्याने तुम्ही आम्ही प्रयत्न करूया। तर माझ्या घरातलं लग्न असं मला जाणं आहे, मी खूप वेळ बोलू शकलो असं बाबा, परंतु लोक जाणं असल्यामुळं जास्त वेळ बोलता येणार नाही। आज तुमच्या या कार्याला खरंच खूप तुमचं काय खरंच वरूनच हा आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी मिळालेला आहे। तुमच्या या कार्याच्या सोबत मी काय, धन्यवाद, धन्यवाद।